नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण हेल्दी लाईफस्टाईलसाठी 40 टिप्स बघणार आहोत, जे आपल्याला उपयोगी पडतील. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते आणि पचनक्रिया सुरळीत सुरू होते. दिवसाची सुरुवात फ्रेश वाटते. रोज 7 ते 8 तासांची झोप घेणं खूप आवश्यक आहे. अपुरी झोप घेतल्यास थकवा, वजन वाढ आणि मूड स्विंग होऊ शकतात. त्यामुळे झोपेचा वेळ फिक्स ठेवा. दररोज किमान 20 ते 30 मिनिट चालण्याची सवय लावा. चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि हृदय निरोगी राहते. जंक फूड आणि पॅकेज पदार्थ कमी खा. घरचं ताजं पौष्टिक अन्न खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं. जेवताना मोबाईल किंवा TV वापरणं शक्यतोवर टाळा. यामुळे आपण जास्त खातो आणि डायजेशनवर त्याचा परिणाम होतो. माइंडफुल ईटिंग करा. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. शरीर हायड्रेट राहिल्याने त्वचा, पचन आणि एनर्जी लेवल चांगला राहतो. रोजच्या आहारामध्ये ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर आपल्याला मिळतो. साखर आणि मीठ कमी प्रमाणामध्ये वापरा. जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास BP, डायबिटीस यासारख्या समस्या वाढू शकतात. सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नका. तो दिवसाची एनर्जी देतो आणि मेटाबॉलिझम सुधारतो. वेळेवर जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे. अनियमित खाण्याने डायजेशन बिघडू शकते. रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशामध्ये घालवा. त्यामुळे विटॅमिन D मिळते, जे हाडांसाठी खूप जास्त आवश्यक आहे. स्ट्रेस कमी ठेवण्यासाठी डेली मेडिटेशन किंवा प्राणायाम करा. यामुळे मन शांत राहते आणि फोकस वाढतो. डीप ब्रीथिंग एक्सरसाइज केल्यामुळे लंग्स मजबूत होतात आणि ऑक्सिजन सप्लाय सुधारते. शक्यतोवर ताजं आणि गरम अन्न खा. जुनं किंवा शिळं, थंड झालेलं अन्न पचायला जड जातं. बाहेरचं तेलकट आणि तळलेलं अन्न कमी खा. यामुळे वजन वाढ आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते. आता आठवड्यामधून किमान 3 ते 4 वेळा एक्सरसाइज नक्की करा. यामुळे शरीर मजबूत आणि ॲक्टिव्ह राहते. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि स्क्रीन वापर कमी करा. यामुळे झोपेची क्वालिटी चांगली होते. स्वतःसाठी वेळ काढा. जे आवडतं ते करा. यामुळे मेंटल हेल्थ सुधारते. निगेटिव्ह थॉट्सपासून दूर राहा आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. याचा शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. दिवसाची सुरुवात हेल्दी हॅबिट्सने करा, जसं स्ट्रेचिंग किंवा हलकी एक्सरसाइज. प्रोसेस्ड फूड किंवा पॅक्ड फूड, रेडीमेड पदार्थ टाळा. नैसर्गिक आणि फ्रेश फूडच निवडा. घरी बनवलेलं अन्न खाण्याला प्राधान्य द्या. हे स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक असतं. जेवताना हळू आणि चावून खा. यामुळे डायजेशन सुधारते आणि ओव्हर ईटिंग टाळता येते. रोज एकाच वेळेला झोपायला आणि उठायचा प्रयत्न करा. बॉडी क्लॉक संतुलित राहते. चहा आणि कॉफी मर्यादित घ्या. जास्त कॅफेनमुळे झोप आणि एन्झायटीवर परिणाम होतो. स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहा. हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. नियमित हेल्थ चेकअप करा. वेळेवर जर समस्या लक्षात आल्यास उपचार सोपे होतात. आठवड्यातून 1 दिवस हलकं अन्न घ्या. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. दही, ताक यासारखे प्रोबायोटिक्स आहारात घ्या. यामुळे गट हेल्थ सुधारते. मीठ कमी खाल्ल्यामुळे BP कंट्रोल राहतो आणि हृदय देखील निरोगी राहते. रोज थोडंसं स्ट्रेचिंग नक्की करा. यामुळे शरीर फ्लेक्झिबल राहते आणि स्टिफनेस कमी होतो.
शक्य असल्यास जिन्याचा वापर करा. ही छोटी सवय देखील शरीरासाठी फायदेशीर ठरते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित ॲक्टिव्हिटी आणि बॅलन्स डाएट ठेवा. स्वतःला मोटिवेट ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. छोटे बदल मोठा फरक करतात. रोज हसण्याचा प्रयत्न करा. हसल्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि आपला मूड सुधारतो, माइंड फ्रेश राहते. रात्री हलकं आणि कमी प्रमाणामध्ये जेवण घ्या. यामुळे झोप आणि पचन दोन्हीही चांगले राहते. पाणी नेहमी बसून आणि हळूहळू प्या. यामुळे शरीराला योग्य हायड्रेशन मिळतं. पाणी अगदी एक सिप करून प्यायचं आहे. जंक क्रेविंग टाळण्यासाठी हेल्दी स्नॅक्स, फळं, ड्रायफ्रूट्स जवळच ठेवा. स्क्रीन टाईम कमी करा. यामुळे डोळ्यांवर ताण कमी येतो आणि मेंदूला देखील आराम मिळतो. दररोज ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. पॉझिटिव्ह विचारांमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. तर हे छोटे छोटे काही उपाय मी सांगितलेले आहेत. कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.